मित्रांनो, भारतामध्ये दर 2 पैकी एका व्यक्तीला B12 डिफिशियन्सी आहे. मग एवढं B12 एवढं इम्पॉर्टंट का आहे आणि ती डिफिशियन्सी असेल तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. B12 हे एक असं विटॅमिन आहे आपल्या शरीरामध्ये जे की आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीलाच लागतं. त्यातल्या त्यात खास करून नर्व्समध्ये जी मायलिन शीथ असते, कव्हरिंग असते, ते B12 आणि फोलिक ॲसिड हे त्याला रिक्वायरमेंट असतात. मग जर B12 ची क्रोनिक डिफिशियन्सी झाली सातत्यानं तर अशा व्यक्तीला हायपर होमोसिस्टेनिमिया होऊ शकतो. म्हणजे त्यांच्या शरीरातलं होमोसिस्टिन नावाचं मॉलिक्यूल वाढतं आणि त्यामुळं तरुण वयामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होऊ शकतात. हृदयविकार येऊ शकतो, ब्रेनचा स्ट्रोक होऊ शकतो किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस पायाच्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा ब्लॉकेज होऊ शकतात. तेवढंच नाही तर हे B12 डिफिशियन्सीमुळे त्यांच्या नर्व्ज वीक होतात आणि न्यूरोपॅथी, हातापायाला मुंग्या येणे, चमकणे, पेन होणे, त्याला आम्ही न्यूरोपॅथी म्हणतो, तो आजार होऊ शकतो. त्यानंतर चिडचिड होणे, मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन न होणे, हे सुद्धा B12 डिफिशियन्सीचे लक्षणं असू शकतात. त्यानंतर कमी वयात डिमेन्शिया किंवा मेंदू वीक होण्याचा आजारसुद्धा होऊ शकतो. तितकंच नाही तर रक्तपेशी कमी रक्तातल्या RBCs प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. त्याला आम्ही म्हणतो मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया म्हणजे रक्तक्षयसुद्धा होऊ शकतो. आणि सिव्हिअर कंडिशनमध्ये सबअक्यूट कंबाईंड डिजनरेशन ऑफ द कॉर्ड म्हणजे असा आजार ज्याच्यामध्ये की हातापायातली ताकदसुद्धा जाऊ शकते. तर एवढा सिरियस कंडिशन, सिरियस आजार फक्त B12 डिफिशियन्सीमुळे होऊ शकतो. बरं, आपल्याकडं एवढं कॉमन आहे B12 डिफिशियन्सी, त्याला रिझन आहे की B12 मेनली व्हेजिटेरियन सोर्सेसपासून म्हणजे जे शाकाहारी आहेत त्यांना अन्नातून फारसं मिळत नाही. नॉन व्हेजिटेरियनला ते भेटतं पण शाकाहारी व्यक्तींना अन्नातून फारसं भेटत नाही. तर मग अशा व्यक्तींनी कमीत कमी 3 महिन्यातून 1 वेळा B12चे इंजेक्शन जे की IM सबक्यूट फॉर्ममध्ये उपलब्ध आहे ते घेतलं पाहिजे किंवा B12 फोलिक ॲसिड कंबाईन असलेली गोळी असते ती तरी घेतली पाहिजे.